morning once again, students. Yes, so let us continue from where we had stopped in last lecture. स्टुडंट्स गेल्या लेक्चरला आपण काय शिकलो? आपण कॅपॅसिटन्सचं सिरीजचा फॉर्म्युला शिकलो, कॅपॅसिटन्सच्या पॅरललचा फॉर्म्युला शिकलो आणि मग सिरीज कॉम्बिनेशनमध्ये कसे कॅपॅसिटन्स नेट काढायचं, पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये कसं कॅपॅसिटन्स नेट काढायचं हे शिकलो. आणि मग नंतर मग असे कंबाईन गेलं दोघांना, सिरीज पण काही ठेवले, पॅरलल पण काही ठेवले, जसं आपण 10th स्टँडर्डला रेजिस्टन्स ठेवायचो तसं. ठीक आहे. मग रेजिस्टन्सच्या कंबाईंड ग्रुपिंगने आपण काय काढायला शिकलो? कंबाईंड इफेक्ट ऑफ कॅपॅसिटन्स काढायचं. ह्याला म्हणतो आपण इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स. काय म्हणतो? इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स. ठीक आहे. एकदा इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स शिकलो आपण, तर आता पुढे आपण जाऊया. इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्सच्या नंतरचा पॉईंट आहे इक्विव्हॅलेंट नंबर ऑफ प्रॉब्लेम्स सॉल्विंग्स जे आहेत की कॅपॅसिटन्सच्या ग्रुपिंगमध्येच आज आपण आज ग्रुपिंगच सोडवणार आहोत, कॅपॅसिटन्सच्या ग्रुपिंगच सोडवणार आहोत. बट जस्ट वी विल कव्हर अ व्हरायटी ऑफ प्रॉब्लेम्स. वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स बघूया आपण. ठीक आहे. आणि त्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स कुठल्या मेथडने सोडवता येतात आणि त्या कुठल्या ज्या काही मेथड असतील त्या लवकरात लवकर जर आपल्याला आन्सर हवा असेल तर काय करावं लागेल. सो ऑल दिस प्रोसेसेस वी विल सी. ठीक आहे ना? ओके. सो टुडेज lecture will be only on problem practice. Yes. So let's take one problem. Okay, that's a simple problem. इकडे घेऊया. Okay. Yes. बघा काय आहे. So there is a question number 1. Here we have 3 capacitors. Okay. Whose values are given to you. What are the values? 1 microfarad, 2 microfarad, 3 microfarad. Okay. Yes. And then voltage is given to you. Voltage किती दिलाय? 100 volts. किती दिलाय? 100 volts दिलाय. ठीक आहे. हां. आणि मग काय विचारलंय? Find charges stored on each capacitance. They are asking find charge stored on each capacitor. ठीक आहे. ओके. तर ह्या क्वेश्चनला कसं टॅकल करणार आहे तुम्ही? एनी आयडिया हाऊ टू टॅकल दिस टाईप ऑफ क्वेश्चन? काय काय दिलं त्यांनी बघा. कॅपॅसिटरचं मेन, प्रत्येक कॅपॅसिटरची व्हॅल्यू दिली आहे ना. प्रत्येक कॅपॅसिटरचा इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू दिलाय. किती दिलाय? व्हॅल्यूज बघा. 1 मायक्रोफॅरेड, 2 मायक्रोफॅरेड आणि 3 मायक्रोफॅरेड. तिन्ही कॅपॅसिटरचे व्हॅल्यूज दिलेत. बरोबर आहे. अजून काय दिलंय? व्होल्टेज दिलंय. व्होल्टेज किती दिलंय? 100 वोल्ट्स. किती दिलाय? 100 वोल्ट्स. तर पूर्ण त्यांनी काय सांगितलं? ह्याच्यावर किती चार्ज येणार आहे, ह्याच्यावर किती चार्ज येणार आहे, ह्याच्यावर किती चार्ज येणार आहे. तर यस्टरडे वी हॅव लर्न की जेव्हा आपण असं सिस्टम असेल तेव्हा पहिली गोष्ट काय असणार आहे, जेव्हा आपण इथे व्होल्टेज अप्लाय करतो, जेव्हा इथे व्होल्टेज आपण अप्लाय करतो, ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम whatever voltage is there here, 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 इथे तिन्ही कॅपॅसिटर्स जे असतील त्या तिन्ही कॅपॅसिटरच्या कंबाईंड ग्रुपवर तो काय येणार आहे? व्होल्टेज येणार आहे. आणि त्याच्यानुसार कॉमन चार्ज इथून ड्रॉ केला जाईल. ओके. देयर विल बी अ कॉमन चार्ज विच विल बी विथड्रॉन फ्रॉम दॅट. ठीक आहे. ओके. सो लेट अस सी व्हॉट इज द चार्ज दॅट इज विथड्रॉन. इथून येणारा चार्ज किती येतो आपण बघूया. क्यू चार्ज ह्याच्यातून बाहेर पडेल है ना. देयर विल बी चार्ज क्यू विच विल बी कमिंग आउट फ्रॉम द सोर्स. आणि हा चार्ज इथे डिस्ट्रीब्यूट होईल थोडा Q1, इथे थोडा डिस्ट्रीब्यूट होईल Q2, इथे थोडा डिस्ट्रीब्यूट होईल Q3. का? आपण काल शिकलो है ना. बिकॉज चार्ज दॅट इज कमिंग गेट्स डिवायडेड इन व्हॉट? गेट्स डिवायडेड इन 3 parallel networks. है ना. चार्ज always gets divided in parallel networks. Just like water flows in 3 different pipes, charge also flows in parallel networks. आणि ते चार्ज डिवाइड होतात. पॅरलल मध्ये कधी पण चार्ज डिवाइड होतो. तर तुम्हाला त्यासाठी पहिला काय करायला लागेल? मेन चार्ज काढायला लागेल. काय काढायला लागेल? मेन चार्ज. तर मेन चार्ज काढायला तुम्हाला काय अजून काय काढायला लागणार आहे? जर चार्ज मेन काढायला लागेल तर हा पूर्ण इट्स लाईक यू हॅव टू फाइंड द चार्ज कमिंग टू द ग्रुप. चार्ज तुमच्या ग्रुप ऑफ कॅपॅसिटन्सला येतोय ना. तर ग्रुप ऑफ कॅपॅसिटन्सला येणारा चार्ज जर काढायचा असेल तर तुम्हाला ग्रुप ऑफ कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू काढायला लागेल. ग्रुप ऑफ कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू काढायला लागेल. पूर्ण कॅपॅसिटन्सचं ग्रुप कॅपॅसिटन्स काढायला लागेल. ओके. सो लेट अस फाइंड हियर 1 फॅरेड, 2 फॅरेड आणि 3 फॅरेड. हे कसे आहेत? पॅरलल मध्ये आहेत. ओके. सो पॅरललचा फॉर्म्युला काय? Cp इक्वल्स C1 प्लस C2 प्लस C3 है ना. किती आहे? 1 मायक्रोफॅरेड प्लस 2 मायक्रोफॅरेड प्लस 3 मायक्रोफॅरेड. सो टोटल किती बनलं? 1 प्लस 2 3 प्लस 3 6 मायक्रोफॅरेड विल बी द C पॅरलल. हे झालं पूर्ण
ग्रुपचं कॅपॅसिटन्स, तिन्ही ग्रुपचं कॅपॅसिटन्स है ना. आता ग्रुपचं कॅपॅसिटन्स में सर्किट तुमचा थोडासा कॉम्पॅक्ट झाला है ना, सर्किट हैज बिकम मोर कॉम्पॅक्ट. येस, यू हैव द बॅटरी पोटेंशियल जो किती आहे 100 वोल्ट्स है ना. ग्रुप कॅपॅसिटन्स किती आहे 6 मायक्रोफॅरेड. तो तुम्हाला काय बोलतील ते चार्ज काढा, काय बोलतील चार्ज काढा. सो हाऊ टू फाइंड दॅट चार्ज, यू हॅव टू अप्लाय द विच फॉर्म्युला, Q इक्वल्स CV. आता तुमचा हा ग्रुपवर अखंड आलेला आहे ना व्होल्टेज 100 वोल्ट्स, तुम्ही आता तुम्ही चार्ज काढू शकता बाय युजिंग दिस फॉर्म्युला Q इक्वल्स CV. Q इक्वल्स व्हॉट CV. आता तर Q ची व्हॅल्यू किती आहे माहिती नाही, पण C ची व्हॅल्यू किती आहे 6 मायक्रोफॅरेड, 6 मायक्रोफॅरेड आणि व्होल्टेज किती आहे 100 वोल्ट्स. तर तुम्हाला आन्सर काय भेटणार 600 मायक्रो फॅरेड इंटू व्होल्टेज कूलम. सो वी हॅव चार्ज हॅज 600 मायक्रो कूलम्स. ठीक आहे, इथपर्यंत कळलं तुम्हाला. सो व्हॉट डू हॅव यू गॉट, तुम्हाला इथून येणारा चार्ज भेटला किती आहे तो 600 मायक्रो कूलम. आता हा 600 मायक्रो कूलम चार्ज आहे तो प्रत्येकामध्ये Q1 मध्ये थोडा जाईल, Q2 मध्ये थोडा जाईल आणि Q3 मध्ये थोडा जाईल. ठीक आहे, सो चार्ज विल गेट डिवाइडेड, चार्ज विल गेट व्हॉट डिवाइडेड. इथे थोडा इथे थोडा इथे थोडा जाईल आणि चार्ज ऑलवेज डिवाइड्स है ना. चार्ज कसा डिवाइड होणार आहे, सो हाऊ विल चार्ज गेट डिवाइडेड हियर. So you know that formula, Q is directly proportional to CV. Q equals to what CV आहे है ना. Yes, so what will you use, तर तुम्हाला काढायचं Q1, Q2, Q3 equals to what क्वेश्चन मार्क. हे तिन्ही व्हॅल्यूज काढायचे है ना. तर Q1 will be directly proportional to Q1 will be what equals to C1 V1, Q2 will be equals to C2 V2, Q3 will be equals to C3 V3. क्लियर आहे. ठीक आहे, तिन्ही चार्जेस तुम्हाला कळले. येस, सो यू हॅव टू फाइंड Q1, Q2 अँड Q3. तर Q1, Q2 अँड Q3 च्या व्हॅल्यूज कशा काढतील. C1 माहिती आहे का तुम्हाला, हो माहिती आहे किती आहे 1 मायक्रोफॅरेड आणि V1 किती आहे, इथला व्होल्टेज किती आहे. सो स्टुडंट्स, व्होल्टेज ऑलवेज रिमेन सेम इन पॅरलल, व्होल्टेज ऑलवेज रिमेन सेम इन पॅरलल. तर इथे जर 100 वोल्ट असेल तर या तिघांवर किती असणार आहे पॅरलली व्होल्टेज सेम आहे. तर काल बघितलं आपण difference is same, voltage remains same. So you have C1 into V1. So C1 किती आहे 1 microfarad and voltage is 100. So here you have 100 microcoulomb. तसंच इथे C2 किती आहे 2 microfarad. So 2 microfarad into voltage always remains same, that is 100. इथे आलं 200 microcoulomb. इथे किती आहे C3 किती आहे 3 microfarad. 3 microfarad into 100, that is 300 microcoulomb. तर असे हे 300 plus 200 plus 100 किती झाले टोटल 600 मायक्रोकुलम. हा 600 मायक्रोकुलम जो इथून चार्ज झाला तो अशा प्रकारे इथे डिवाइड झाला. क्लियर आहे आन्सर एव्हरीवन, इज इट सिंपल. ओके, फर्स्ट क्वेश्चन क्लियर आहे. येस, सो लेट्स गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन हो गया अपन. येस, सो व्हाट इज दैट क्वेश्चन, लेट्स टेक. येस, सी व्हाट इज द क्वेश्चन. क्वेश्चनची मी डायग्राम ड्रॉ करतोय. या, सो द क्वेश्चन इज लाइक दिस. येस, पॉइंट्स आर गिवन A and B. हा पॉइंट A आहे, हा पॉइंट B आहे. ठीक आहे, पॉइंट A आणि पॉइंट B दिलाय आणि कॅपॅसिटन्सचे व्हॅल्यू 2, 3, 4, 5. दिस इज 2 मायक्रोफॅरेड, दिस इज 3 मायक्रोफॅरेड, दिस इज 4 मायक्रोफॅरेड and this is 5 microfarad. And what question is asked, find the equivalent capacitance between A and B. Find equivalent capacitance between A and B. Equivalent capacitance between A and B. म्हणजे C A B काढायचं तुम्हाला है ना. आता हे तर सर्कल आहे, जर A असा असता आणि इथे मध्ये काहीतरी असतं सिरीज पॅरलल, मग तुम्ही इकडे पॅरलल लावला असतं तर मग हा जर पॅरलल ह्याला सिरीज मध्ये लावला असतं मग CAB असं तुम्हाला काढलं असतं. पण हे सर्क्युलर आहे, सर्क्युलरचा असं कुठे काय फॉर्म्युला शिकलेलंच नाहीये, सर्क्युलरचा असं काय फॉर्म्युला शिकलेलंच नाहीये है ना. तर अशा वेळेस काय करायचं, यू हॅव टू एक्सपांड द सर्किट, यू हॅव टू व्हॉट एक्सपांड द सर्किट, यू हॅव टू एक्सपांड द सर्किट.
ओके, तर एक्सपांड कसं करता येईल सर्किट बघा. काय करता येईल, येस, व्हॉट यू कॅन से, हा पॉइंट जो ए आहे ना, हा पॉइंट ए आणि हा पॉइंट बी. ओके, दिस पॉइंट ए ह्याला आपण कॉमन कन्सिडर करूया आणि इथे पॉइंट देऊया बी, मगा सारखं आहे. ठीक आहे, ए टू बी मध्ये काय आहे, ए टू बी च्या मध्ये तुम्ही डायरेक्टली काय दिले, 2 मायक्रोफॅरेड दिले आहे ना, तो असं लिहा 2 मायक्रोफॅरेड डायरेक्टली फ्रॉम ए टू बी. ठीक आहे, ए टू बी मला जायचं आहे, तर अजून मध्ये हे 3 4 आणि 5 येऊन सुद्धा बी ला जाता येतं. म्हणजे काय, मध्येच ए जर असं वायर घेतली, ए ची वायर अशी घेतली आणि बी ची वायर अशी घेतली, दोन टर्मिनल असे दिले, इथून येणारा चार्ज इथे थोडा डिस्ट्रीब्यूट होईल, इथे थोडा डिस्ट्रीब्यूट होईल. इथून असणारा चार्ज इथे थोडं इकडून येणार आहे, पण इकडून पण येणार आहे, बी ला जाणार है ना. सो यू कॅन ड्रॉ दिस डायग्राम एज ए पासून आलेली वायर वर गेली 2 मायक्रोफॅरेडला आणि खाली पण आली. येस, सो यू कॅन गो दॅट इट हॅज गॉन अप एज वेल एज इट हॅज गॉन डाउन. डाउन टू मीट हू, 3 मायक्रोफॅरेड, 3 मायक्रोफॅरेड, त्यानंतर आहे 4 मायक्रोफॅरेड, त्यानंतर आहे 5 मायक्रोफॅरेड, and then you again need point B, again you need point B. ठीक आहे, क्लियर आहे कसं झालं सर्किट. आता सिम्प्लिफाय झालं ना, आता तुम्ही कॅपॅसिटन्स ऑफ सिरीज अँड पॅरलल फॉर्म्युले वापरून आन्सर काढू शकता. ठीक आहे, कॅपॅसिटन्स ऑफ सिरीज अँड पॅरलल वापरून आन्सर काढू शकता. हे तिन्ही काय आहेत सिरीज मध्ये. तर सिरीजचा फॉर्म्युला माहिती आहे, 1/CS, 1/CS इक्वल्स टू 1/C1 म्हणजे किती, 3 मायक्रोफॅरेड प्लस 1/4 मायक्रोफॅरेड प्लस 1/5 मायक्रोफॅरेड. ह्याचा आन्सर किती असणार आहे, ह्याचा एलसीएम काढा, 3 4 12, 12 5 60, 60 करा, 60 आन्सर यायला पाहिजे. येस, 60 यायला इथे किती 20 ने मल्टिप्लाय करायला लागेल, इथे किती 15 ने, इथे किती 12 ने, राईट. या ओके, सो यू हॅव 20 प्लस 15 प्लस 12 अपॉन 60 इज इक्वल्स टू 1/CS. CS will be inverted घेऊया, 60 upon 35 37 47. so this is the answer. CS ची व्हॅल्यू किती आली, 60 upon 47 फॅरेड्स, मायक्रोफॅरेड्स. ठीक आहे, आता ह्याचा कंबाईंड हे आलं, कंबाईंड आन्सर कळलं तिघांचं. सो व्हॉट यू विल डू, नाउ द सर्किट डायग्राम इज रिड्यूस्ड. हा टोटल म्हणून किती आहे, CS will be equals to how much, 60 upon 47 मायक्रोफॅरेड्स, 60 upon 47 मायक्रोफॅरेड्स. आता हा CS आणि हा फर्स्ट चार्ज, ह्याला नाव दिले मी, let us call this as C1. ह्याला नाव दिले C1. C1 and CS are in parallel. Everyone repeat, C1 and CS are in parallel. C1 and CS are in parallel. तर जेव्हा दोन पॅरलल मध्ये असतील तेव्हा फॉर्म्युला काय आहे पॅरललचा, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर पॅरलल, पॅरललचा फॉर्म्युला काय, यू हॅव टू यूज द फॉर्म्युला ऑफ पॅरलल नाव. ठीक आहे, नाउ द सर्किट विल बी रिड्रॉन. सर्किट आपण रिड्रॉ करूया. ओके, हियर यू हॅव 2 and here you have 2 मायक्रोफॅरेड आणि 60/47 मायक्रोफॅरेड. आणि तुम्हाला CP चा फॉर्म्युला माहिती, दोन पॅरलल मध्ये असतील तेव्हा काय आहे, C1 प्लस CS म्हणजे किती, 2 मायक्रोफॅरेड प्लस 60/47 मायक्रोफॅरेड. या दोघांची ऍडिशन करा, एलसीएम नाहीये तर काय करा, मल्टिप्लाइड बाय कॉमन बेस, ते कोण नाही तर मल्टिप्लाय बाय 47, मल्टिप्लाय बाय 47, 47 2 जा काय येतं 90, 94 प्लस 60 अपॉन 47 म्हणजे किती आलं, 90 प्लस 60 150, 154 अपॉन 47 मायक्रोफॅरेड इज द व्हॅल्यू ऑफ CP है ना. CP म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशन, म्हणजे पूर्ण पॅरलल कॉम्बिनेशन कोणामध्ये आहे, ए आणि बी च्या मध्ये आहे. पॅरलल कॉम्बिनेशन कोणाच्या मध्ये आहे, ए आणि बी च्या मध्ये. याचा अर्थ बिटवीन ए अँड बी, हियर यू हॅव ए अँड हियर यू हॅव युअर ऑल दिस पॅरलल कॉम्बिनेशन. हा पॅरलल कॉम्बिनेशन आहे. CP जो तुम्ही लिहिला होता ना मगाशी, CP त्याची व्हॅल्यू किती आली, ए अँड बी मध्ये किती आली. सो कॅपॅसिटन्स बिटवीन ए अँड बी इज 154 अपॉन 47 मायक्रोफॅरेड्स, 147 अपॉन 47 मायक्रोफॅरेड्स. ठीक आहे, सो ह्याचा आन्सर किती आलं, दॅट्स व्हाय वी कॅन राइट CAB इक्वल्स 154 अपॉन 47 मायक्रोफॅरेड्स. ठीक आहे, so this is your answer. Clear? Question number 2. Everyone, is it easy? Is it simple? Okay. If you are enjoying, then you can like the video. Yeah, and comment also.
नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. वाव, नेक्स्ट क्वेश्चन इज व्हेरी नाईस. आय लाईक दॅट क्वेश्चन, सो विल टेक दॅट. एक्झाम्पल 2.69. दॅट इज दिस. असा एक डायग्राम आहे. आणि अशी पार्टिशन केलेली आहे. डायग्राम थोडा वेगळा असा नाही. क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. बघा कसं आहे क्वेश्चन. देर इज अ प्लेट हिअर. एक इथे प्लेट आहे अशी आणि इथे एक प्लेट आहे. ठीक आहे. हां, आणि मध्ये डायलेक्ट्रिक आहे. डायलेक्ट्रिक कसं आहे बघा. डायलेक्ट्रिक असं आहे. इथे एक डायलेक्ट्रिक आहे. मध्ये इथे एक डायलेक्ट्रिक आहे. इथे डायलेक्ट्रिक अशी लाईन्स आहे. आणि मध्ये जे डॉट 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 आहे. तर असा दोन प्लेट्स आहेत. तर प्लेट्स नॉर्मली नाही आहेत, त्याच्यामध्ये काहीतरी वस्तू भरलेली आहे. इथे एक वस्तू भरलेली आहे. त्याचे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे के. के ची व्हॅल्यू तुम्ही मगाशी शिकलेलं आहे. मराठी सर हॅज टॉट यू. सो हिअर व्हॅल्यू इज के व्हॅल्यू इज 4 है ना. हां, इथे व्हॅल्यू K2 आहे. इथे K2 आहे. इथे ह्याला K1 नाव दिलं त्यांनी. K1. K2 इज गिवन एज 3. K2 इज गिवन एज 3. आणि फायनली यू हॅव K3 एज 6. K3 ची व्हॅल्यू किती आहे? 6. ह्या तीन तुम्हाला कॅपॅसिटर्स दिलेले आहेत. दिस डिस्टन्स इज गिवन. दिस एरिया इज ए. हा एरिया ए आहे. एरिया इज ए. दिस एरिया विल बी a/2. दिस एरिया विल बी a/2. हा एरिया ए असेल तर हा a/2 झाला आणि हा a/2 झाला. क्लिअर आहे. हां, आणि अजून काय दिलं. डिस्टन्स बिटवीन द डॅम इज d. हा टोटल डिस्टन्स d होता. तर हा d/2 आहे आणि हा पण d/2 आहे. हे d/2 आणि हे d/2 दोन डिस्टन्सेस आहेत तुमच्याकडे. ठीक आहे. आणि मग विचारलंय त्यांनी, काय विचारलंय की फाइंड द इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स बिटवीन AB. फाइंड CAB. हा प्लेट A आहे आणि हा प्लेट B आहे. फाइंड CAB. फाइंड CAB कॅपॅसिटन्स बिटवीन प्लेट A and B. कसं काढाल. तुमच्या कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला काय आहे. यू हॅव द फॉर्म्युला C इक्वल्स टू A epsilon K by D. फॉर्म्युला कुठला यूज करणार आहे. C इज इक्वल्स टू A epsilon K by D. हा फॉर्म्युला तुम्ही यूज करणार आहे. कुठला. C इज इक्वल्स टू A epsilon K by D. कळलं हा फॉर्म्युला कसा यूज करायचा. आता बघा, तर हा फॉर्म्युला यूज करताना डोकं कसं लावायचं तुम्हाला. वेगवेगळे के आहेत, वेगवेगळे के आहेत, वेगवेगळे एरिया आहेत, वेगवेगळा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे, वेगवेगळे डिस्टन्सेस पण आहेत. सो हिअर नथिंग इज फिक्स. डायरेक्टली पुट करण्यासारखा फॉर्म्युला पण नाही है ना. कॉमन एरिया नाही, कॉमन डिस्टन्स नाही, कॉमन मटेरियल नाही. आता अशा वेळेस काय करणार. अशा वेळेस तुम्ही काय करायचं. यू हॅव टू थिंक दॅट. येस, व्हॉट यू हॅव टू थिंक. यू हॅव टू थिंक दॅट दीज टू हे काय आहेत. हा असा आहे कॅपॅसिटर. अँड हा जो प्लेट आहे ह्याला तुम्ही कन्सिडर करणार असा. ठीक आहे. हा पण एक कॅपॅसिटर कन्सिडर करणार, त्याला तुम्ही कन्सिडर करणार आहे असा. आणि हे इट्स व्हॉट इज दिस. दीज टू आर इन पॅरलल. मग ह्याला तुम्ही कन्सिडर करणार आहे असं. ओके. अँड देन यू हॅव टू सॉल्व. ह्याचं कॅपॅसिटन्स C1 काढून घ्या, ह्याचं कॅपॅसिटन्स C2 काढून घ्या, ह्याचं कॅपॅसिटन्स C3 काढून घ्या. ठीक आहे. हे कसं काढणार आहेत. ह्यांच्यासाठी फॉर्म्युला आहे तुमच्याकडे. कुठला. हा ह्यांचा एरिया माहिती आहे, ह्याचा D माहिती आहे, ह्याचा K माहिती आहे, प्रत्येकाचा माहिती आहे ना. व्हॉट इज दिस C1. C1 इज दिस व्हॅल्यू. C1 इज दिस व्हॅल्यू. C1 इज दिस कॅपॅसिटर. This is C1. What is this? This is C2 and this is your C3. कळला. हा तुमचा C1 ऍक्ट होईल, हा C2 ऍक्ट होईल आणि हा C3 ऍक्ट होईल. असं समजून तुम्हाला हे व्हॅल्यूज काढायचे. क्लिअर आहे ना. हा तर C1 C2 C3 सेपरेटली काढून घ्या पहिले. व्हॉट इज C1. C1 इज A. A किती आहे ह्याचा. A/2 एप्सिलॉन. एप्सिलॉन K किती आहे. एप्सिलॉन K ची व्हॅल्यू किती इथे 3 आणि अपॉन D. डिस्टन्स किती आहे D/2. ओके. तर ह्याचं आलं किती आलं. Denominator 2 and 2 get cancelled. So we have 3A epsilon by D. हे झालं C1 ची व्हॅल्यू. ठीक आहे. इथे लिहूया. C2 ची व्हॅल्यू काढा. C2 म्हणजे हा कॅपॅसिटर. ह्याला परत हाच फॉर्म्युला करा. एरिया किती आहे. ह्याचा एरिया प्लेटचा एरिया A/2 आहे. एप्सिलॉन K ची व्हॅल्यू किती आहे 6 into 6 अपॉन D. डिस्टन्स किती आहे दोघां प्लेट मधला त्यांच्या D/2. अगेन D/2 कॅन्सल.
किती असतं 6a एप्सिलॉन बाय डी. हा झाला C1, हा झाला C2. तसं C3 काढा. C3 काय आहे? यूज द सेम फॉर्म्युला. एरिया बिटवीन द टू प्लेट्स किती आहे? a बाय 2 एप्सिलॉन यूज केला. k ची व्हॅल्यू किती आहे तिथे? 4 मल्टिप्लाय बाय 4 आणि डिस्टन्स बिटवीन द टू प्लेट्स इज, हा टोटल डिस्टन्स इज d. सो यूज युअर d. ठीक आहे, 2 1 जा 2 2 जा. इथे आन्सर काय आलं? 2a एप्सिलॉन बाय d. तिन्ही व्हॅल्यू झाल्या आपल्याला. मग त्या तिन्ही व्हॅल्यूज इथे लिहून घेऊया. ठीक आहे, 3a एप्सिलॉन बाय d, 6a एप्सिलॉन बाय d, 2a एप्सिलॉन बाय d. क्लियर आहे? तीन कॅपॅसिटर्स भेटले. आता आपण काय करूया? वी विल सॉल्व दिस नेटवर्क. है ना, आपण हा नेटवर्क आता सॉल्व करूया. ठीक आहे, आता नेटवर्क सॉल्व कसं करणार आहे? तुम्हाला कधी पाहिजे तेव्हा व्हिडिओ पॉज करून लिहू शकतो. ठीक आहे, येस. C1 आणि C2 कसे आहेत? सिरीज मध्ये आहेत. C1 आणि C2 कसे आहेत? सिरीज मध्ये. सिरीजचा फॉर्म्युला माहिती आहे कोणाला? सिरीजचा फॉर्म्युला काय येतो? 1/CS = 1/C1 + 1/C2. ठीक आहे, दोन कॅपॅसिटर सिरीज मध्ये असतील तेव्हा आपण असं इन्व्हर्स ॲडिशन करतो. ओके, जर तुम्हाला ही प्रोसेस लेंदी वाटत असेल, दोन कॅपॅसिटरसाठी हा फॉर्म्युला जो असतो, तर दोन कॅपॅसिटरसाठी फॉर्म्युला वन मोर सिम्प्लिफाईड यूज करू शकतो. पण तो काय आहे? CS = C1C2/C1 + C2. हा तुमचा फॉर्म्युला आहे. कशासाठी? जेव्हा दोन कॅपॅसिटर सिरीज मध्ये असतील. या दोन्ही व्हॅल्यूज आपण काय करूया? सोडवूया. ओके, सो व्हॉट डू यू कॅन राईट हियर? 3a एप्सिलॉन बाय d मल्टिप्लाय बाय 6a एप्सिलॉन बाय d अपॉन 3 + 6 किती झाले? 3a एप्सिलॉन बाय d प्लस 6a एप्सिलॉन बाय d. ह्याला जर सोडवलं तर 3 6 जा 18 एप्सिलॉन बाय e बाय d चा स्क्वेअर. 3 + 6 9 एप्सिलॉन e बाय d आहे. एखादा एक कॅन्सल होतो, तर आन्सर किती आहे? 9 2 जा. हे आन्सर किती? 2a एप्सिलॉन बाय d. हे कोणाचं कॉम्बिनेशन आलं? ह्या दोघांच्या सिरीजचं कॉम्बिनेशन आलं. क्लियर आहे? दिस इज द आन्सर ऑफ व्हॉट? दीज टू कंबाइंड इन सिरीज. मग हा फॉर्म्युला थोडा आपण रिड्यूस करूया. ठीक आहे, ओके. आता हा फॉर्म्युला कसा झाला? हा असा झाला आणि हा असा झाला, है ना. हा CS आहे. CS किती आला तुमचा? 2a एप्सिलॉन बाय d. आणि हा किती आहे? C1 C3 किती आहे? 2a एप्सिलॉन बाय d. आता हे कसे आहेत स्टुडंट्स? हे दोन्ही काय आहेत? पॅरलल मध्ये आहेत. हे दोन्ही कसे आहेत? पॅरलल मध्ये आहेत. तर आपल्याला ह्यांचं पॅरललचं कॉम्बिनेशन काढायचं आहे. हा पॉईंट तुमचा A आहे ना, काय? हा प्लेट A आहे, हा प्लेट B आहे. हा A आहे प्लेट आणि हा B आहे प्लेट. हा प्लेट A आणि हा प्लेट B आहे. तर प्लेट A आणि B मध्ये जो काही नेटवर्क आहे, जो तुम्हाला विचारलाय काढायला, तो काय आहे आता? पॅरलल मध्ये. तर पॅरललचा फॉर्म्युला काय असतो? सिरीजचा फॉर्म्युला इन्व्हर्स असतो. पॅरललचा फॉर्म्युला काय आहे? इट इज सिंपल ॲडिशन. ठीक आहे ना. पॅरललचा फॉर्म्युला कसा आहे? इट इज सिंपल ॲडिशन. सो पॅरललचा फॉर्म्युला यूज करून दोन्ही व्हॅल्यूज काढून घ्या. CP will be equals to C1 plus C2. C1 किती आहे? 2a एप्सिलॉन बाय d. C2 किती आहे? 2a एप्सिलॉन बाय d. ह्यांची ॲडिशन किती झाली? 4a एप्सिलॉन बाय d. हा झाला तुमचा CP. CP कोण आहे? A आणि B च्या मध्ये आहे, है ना. So you can draw your A and your B, and the equivalent capacitance is 4a epsilon by d. This is nothing but CAB. It's nothing but CAB. Okay, so what is the answer here? CAB is nothing but 4a epsilon by d. 4a epsilon by d. Okay students, isn't it the question very interesting? Question खूप इंटरेस्टिंग आहे ना. Yes, so pause करून लिहून घ्या. ओके, ठीक आहे. अजून एक प्रॉब्लेम घेऊया अशाच टाईपचा. We have two plates here. This is plate A, this is plate B. This is plate A and this is plate B. And the material filled between them is like this. Your C1, this is your C2. Material filled कसा आहे? इथे K1 आहे. K1 equals to 1 आहे. K2 equals to 3 आहे. K and K3 equals to K3 equals to 6 आहे, है ना. हाँ, आणि हे डिस्टन्सेस दिले D/3, D/3, D/3,
b/3. ठीक आहे, असे क्वेश्चन दिले, असे क्वेश्चन आहे. आणि ते आज फाइंड द इक्वलंट कॅपॅसिटन्स, फाइंड CAB, फाइंड CAB. आता तुम्हाला कळलंय कसं सोडवायचं आहे. आता पटकन सोडवा. काय करणार तुम्ही, ह्याला कसं अजून करणार आहे, ह्याला असं अजून करा, दिस इज वन कॅपॅसिटर, दिस इज वन कॅपॅसिटर, दिस इज वन कॅपॅसिटर. ह्याचा फॉर्म्युला परत काय, C = A epsilon/d. ह्याचं C1 निघेल, ह्याचं C2 निघेल, ह्याचं C3 निघेल. बाय द सेम फॉर्म्युला C = A epsilon/d. C1 ची व्हॅल्यू किती आहे, एरिया आहे A, एरिया सगळ्यांचा सेम असणार आहे ना, A. येस. एप्सिलॉन नॉट, K पण यूज करायचं आहे ना. हां, एप्सिलॉन ची व्हॅल्यू एप्सिलॉनच आहे. K ची व्हॅल्यू किती आहे इथे 1. डिस्टन्स किती आहे, D/3. डिनॉमिनेटर गोज इन न्यूमरेटर. सो वी हॅव 3A epsilon/d. ही कोणाची व्हॅल्यू झाली, C1 ची. किती झाली, 3A epsilon/d. तशी C2 ची काढा. C2 म्हणजे ह्याचा किती असणार आहे, यूज द सेम फॉर्म्युला. A, एरिया इज A ओनली. एप्सिलॉन, K ची व्हॅल्यू किती आहे, 3. डिस्टन्स इज D/3. डिनॉमिनेटर गोज इन न्यूमरेटर. हे आन्सर झालं 9A epsilon/d. इथे झालं 9A epsilon/d. C3 ची व्हॅल्यू सांगा किती येते. अगेन यूज सेम फॉर्म्युला. A epsilon नॉट, K ची व्हॅल्यू आहे 6/d/3. डिनॉमिनेटर गोज इन न्यूमरेटर. हे किती आहे, 6 3 18. 18A epsilon/d. ठीक आहे, यूज करायचं आहे. ओके, तर ह्या तिन्ही व्हॅल्यूज तुम्ही काय करायचे, ऍड करायचे. हां, काय ऍड करायचे, तर ती तिन्ही कशा आहेत, सिरीजमध्ये आहेत. सिरीजमध्ये ऍड करतो का आपण, नाही. सिरीजमध्ये आपण काय फॉर्म्युला यूज करतो, इनव्हर्सली ऍड करतो, है ना. सिरीजने आपण कसं ऍड करतो, इनव्हर्सली ऍड करतो. ठीक आहे, ह्याचा आन्सर कसा असणार आहे, these are all in series. हा तुमचा A आहे, हा तुमचा B आहे. क्लिअर आहे तुम्हाला. दिस इज पॉइंट A, दिस इज पॉइंट B, आणि मध्ये तुमचे 3 कॅपॅसिटर्स सिरीज मध्ये लावलेत. सिरीज मध्ये काय लावलेत सांगा बघू. हे असे वरून एका खाली एक आहेत ना, म्हणजे ह्या वायरला मी अशी केली. इज इट नॉट लुकिंग लाईक दिस. हा A, हा B, 1 2 3, हे तिन्ही सिरीज मध्ये वाटतात की नाही, है ना. असं कॅपॅसिटरला आपण सिरीज मध्येच बोलतो. सिरीज मध्ये ओळखण्याचं दुसरं टेस्ट काय आहे, की सेम चार्ज गेट इंड्यूस, किंवा चार्जेसची डिव्हिजन होत नाही. हा चार्ज तेवढा पॉझिटिव्ह, तेवढा इकडे निगेटिव्ह, जेवढा निगेटिव्ह इकडे तेवढाच पॉझिटिव्ह येईल, जेवढा इकडे पॉझिटिव्ह तेवढा तिकडे निगेटिव्ह, जेवढा इकडे निगेटिव्ह तेवढा तिकडे पॉझिटिव्ह, जेवढा इकडे पॉझिटिव्ह तेवढा तिकडे निगेटिव्ह. सेम चार्ज इंड्यूस होणार, सेम चार्जेस इंड्यूस होतात, चार्जेस डिवाइड होत नाहीत. अशा वेळेला मतलब सिरीज मोड आहे ना. ओके, आता आपण काय करूया, 1/CS च्या फॉर्म्युलाने यूज करूया. 1/C1 1/C2 1/C3. व्हॅल्यूज पुट करा. 1/, है ना, 3A epsilon/d प्लस 1/9A epsilon/d प्लस 1/18A epsilon/d. ठीक आहे, तिघींनी सोडवा, d वर जाईल, है ना. d/3A epsilon प्लस d/9A epsilon प्लस d/18A epsilon. आता d/A epsilon जर कॉमन काढला, d/A epsilon 1/CS ची व्हॅल्यू काय आहे तुम्हाला, हिअर यू हॅव 1/3 प्लस 1/9 प्लस 1/18, है ना. मल्टिप्लाय बाय 2 करा, मल्टिप्लाय बाय 6 करा, हे वर जाईल. हे पण मल्टिप्लाय बाय 6, हे पण मल्टिप्लाय बाय 2, 6 प्लस 2 8 प्लस 1 9, 9/18 d/A epsilon इज इक्वल्स टू 1/CS. क्लिअर आहे. येस, CS ची व्हॅल्यू तुम्हाला आलेली आहे. किती आहे, 1/CS इज d/A epsilon 9/18. तर उलट इन्व्हर्टेंडो करा. इन्व्हर्टेंडो केल्यावर काय येतं, CS will be equals to what, A epsilon by into 18/9 d. 9 2 18 है ना. CS will be equals to 2A epsilon by d. ठीक है, क्लियर है, सिंपल. यस, आर यू गेटिंग इट एवरीवन. कळते का तुम्हाला. ओके, लेट्स कंटिन्यू. So let's solve this.
ओके, किती इंटरेस्टिंग आहेत क्वेश्चन्स हे सगळे. येस सर नो. येस. आता अजून आपण इंटरेस्टिंग क्वेश्चन्स बघूया. ठीक आहे. एक डायग्राम काढतोय. नेक्स्ट क्वेश्चन आहे, असे प्लेट्स आहेत. ओके. आणि इथे एक पॉइंट आहे बी, इथे पॉइंट आहे ए आणि बी. ह्याला नाव दिलं त्यांनी ए, ह्याला बी दिलं आणि ह्याला ए दिलं. ह्या दोघांना त्यांनी कनेक्ट केलं. कोणाकोणाला? द मिडल प्लेट अँड द टॉप प्लेट. दिस मिडल प्लेट अँड दिस प्लेट, these two plates are connected. असे कनेक्टेड आहे. and they have asked find CAB. find CAB. yes, असा क्वेश्चन आहे. ओके, and what is given? अजून काय दिलं या केस मध्ये? they have given that if A आणि B च्या अक्रॉस 60 volts लावले. हे द क्वेश्चन इज इफ A and B च्या अक्रॉस 60 volt लावले is at दिले का त्यांनी व्हॅल्यू वगैरे काय दिलेली नाहीये है ना. they have not given the values. let me see. काय दिलेलं नाही. जस्ट फाइंड CAB दिलं त्यांनी. जस्ट फाइंड CAB. कॅपॅसिटन्स वगैरे काय दिलं नाही. CAB इज आर. फाइंड CAB. ओके, सो लेट अस सी हाउ इट इज फाउंड. CAB ची व्हॅल्यू कशी काढतात बघूया. ओके, तर असं हे प्लेट्स आहेत नुसते आणि प्रत्येक प्लेटमध्ये वन मोर इम्पॉर्टंट थिंग इज गिवन दॅट एरिया ऑफ ऑल द प्लेट्स, एरिया ऑफ ईच प्लेट इज A and distance between the each plate is D. प्रत्येक दोन प्लेट मध्ये डिस्टन्स किती आहे? इट विल बी D. and area is A. प्रत्येकाचा एरिया A आहे. ओके, and then you have to find CAB. तर तुम्हाला काय काढायचंय? CAB काढायचंय. ठीक आहे. ओके, तर हाऊ टू फाइंड द व्हॅल्यू, याचा आन्सर कसं काढणार आहे तुम्ही? ठीक आहे. ओके, सो तुम्ही ह्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करताना काय करणार आहे? यू विल फर्स्ट ड्रॉ अ टर्मिनल ए. एक टर्मिनल ए काढून घ्यायचं आणि त्याच्या अगोदर काय करायचं तुम्हाला एक ट्रिक सांगतो. ह्यांना नावं द्या. 1 ह्या प्लेटला नाव द्या. किती? हा प्लेट 2, प्लेट 3, प्लेट 4 अँड प्लेट 5. 5 प्लेट्सला नावं दिली आपण. ठीक आहे. आता ए पासून स्टार्ट केल्यावर काय काय आहे? यू हॅव प्लेट 3 आणि ए पासून स्टार्ट केल्यावर अजून प्लेट 5 आहे. क्लिअर आहे ना? ए पासून स्टार्ट केल्यावर तुम्हाला प्लेट 3 भेटतो आणि प्लेट 5 भेटतो. क्लिअर आहे? प्लेट 3 इज कनेक्टेड टू प्लेट 4. प्लेट 3 इज कनेक्टेड टू प्लेट 4. बरोबर आहे? प्लेट 5 इज कनेक्टेड टू प्लेट 4. प्लेट 5 इज ऑल्सो कनेक्टेड टू प्लेट 4. है की नाही? म्हणजे हे दोन्ही प्लेट सेम आहेत. तर दोन्ही प्लेट सेम आहेत, तर दोघांना मी काय करू शकतो? व्हॉट आय कॅन डू हियर इज, येस, आय कॅन मेक देम कॉमन प्लेट. आय कॅन मेक देम एज कॉमन प्लेट. है ना? कॉमन पोटेंशियल त्यांना ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. ओके, येस. नाउ व्हॉट इज देयर? सेम प्लेट 3 इज, देन यू हॅव अनदर प्लेट बी. बी पण एक प्लेट आहे आणि तो बी प्लेटचा एक प्लेट 3 ला कनेक्टेड आहे. कसं कनेक्टेड आहे? 3 ला कनेक्टेड आहे. येस, सो वी हॅव एक प्लेट 3 आहे ना. आता इथे काय करूया आपण? हां, वी विल ड्रॉ दिस प्लेट 2 काढूया आपण. ठीक आहे, एक प्लेट 2 काढूया. एक प्लेट 2 काढूया इथे. चालेल? आणि तो कोणाला कनेक्टेड आहे? लेट अस सी दॅट. हा बी ला कनेक्टेड आहे आणि हा बी ला कनेक्टेड एक प्लेट काढूया 2. ठीक आहे. हां, मग 2 कोणाला कनेक्टेड आहे? 3 ला. 2 कोणाला कनेक्टेड आहे? 3 ला. आणि 3 कुठे आहे? 3 कोणाला कनेक्टेड आहे? ए ला कनेक्टेड आहे. मग ए ला जर कनेक्टेड असेल तर आय कॅन कनेक्ट दीज 2 लाईक दिस. ओके, येस. बी पासून जसं 3 ला कनेक्टेड आहे तसं बी पासून 1 ला पण एक प्लेट कनेक्टेड आहे. बी
पासून काय आहे, यू हॅव वन मोर कनेक्शन टू वन प्लेट वन. प्लेट वन इज कनेक्टेड टू हा बी ला कनेक्टेड कोण आहे, प्लेट टू आहे ना, हा प्लेट टू. अँड प्लेट टू इज कनेक्टेड टू प्लेट वन. प्लेट टू इज कनेक्टेड टू प्लेट वन. ठीक आहे. वन इज कनेक्टेड टू अगेन थ्री. वन इज अगेन कनेक्टेड टू थ्री. थ्री कुठे आहे, हाच आहे ना कॉमन पॉइंट. सो यू कॅन ड्रॉ दिस डायग्राम एज लाईक दिस. ठीक आहे. येस. व्हॉट अबाउट फोर. फोर कनेक्टेड असाच आहे है ना. येस. फोर इज कनेक्टेड टू वन. येस. फोर इज कनेक्टेड टू वन है ना. हां. येस. देर इज वन स्लाइट डिफरन्स. हा डायग्राम थोडा क्वेश्चन मध्ये चुकीचा काढलाय. सो हा जो प्लेट आहे ना तो ह्याला कनेक्टेड नाही आहे, तो ह्याला कनेक्टेड आहे. इज अ प्रिंटिंग मिस्टेक इन बुक. So we are very extremely sorry for that. Yeah, ऐसा connected है. So the diagram will little, it will change है ना. आप थोड़ा थोड़ा बघू. ठीक है. Let's see once more. Not worry. Okay, so let us draw again. हा point A है ना. हाँ. A पासून काय आलंय, प्लेट 3 आणि प्लेट 5. प्लेट 3 and plate 5. Okay, they are both connected to commonly to plate 4. तो ते दोन्ही कोणाला कनेक्टेड आहे, प्लेट 4 ला. ते 4 इज कॉमनली कनेक्टेड. 4 इज कॉमनली कनेक्टेड टू प्लेट ए. टू प्लेट हा कुठला आहे, 1 आहे ना. हा प्लेट 1 काढला. ठीक आहे. हा प्लेट 1 आहे. 1 इज कनेक्टेड टू प्लेट 2. 1 इज कनेक्टेड टू प्लेट 2 and 2 इज कनेक्टेड टू बी. 2 इज कनेक्टेड टू बी है ना. बी पासून जो टर्मिनल येणार आहे तो अगेन 3 ला पण कनेक्टेड आहे. बी पासून जो आहे टर्मिनल तो अगेन इज कनेक्टेड टू 3 ऑल्सो है ना. येस. तो हाच प्लेट 2 आहे ना, तो असा आपण इकडे खाली काढू शकतो. तो कनेक्टेड कोणाला केलाय, 3 ला. कनेक्टेड कोणाला केलाय, 3 ला. अँड 3 इज अगेन कनेक्टेड टू ए. 3 इज अगेन कनेक्टेड टू ए. ठीक आहे. हा सर्किट डायग्राम असं झाला. क्लिअर आहे सगळ्यांना. परत एकदा बघा. हा जो प्लेट आहे ना 2, तो बी ह्याला पण कनेक्टेड आणि ह्याला पण कनेक्टेड आहे ना. येस सर नो. दिस इज सेम प्लेट. सो तुम्ही तोच प्लेट परत इथे सिरीज मध्ये काढू शकता का, बिकॉज इट इज नथिंग बट वॉट प्लेट, सेम प्लेट ओनली है ना. हा सेम प्लेट आहे आणि तोच कनेक्टेड आहे ए ला. सो यू कॅन ड्रॉ दिस लाईक दिस. येस. आणि जस्ट they have just said draw the diagram. फक्त डायग्राम ड्रॉ करायला सांगितलं. सो वी विल सी दॅट. जस्ट ड्रॉ करून ठेवा. दे हॅव नॉट टोल्ड टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ सी. ठीक आहे ना. एवढं क्लिअर आहे. येस. ह्याच्यात अजून एक टाईप बघूया प्रॉब्लेमचा. Here we have one interesting problem. तो आपण बघूया काय आहे. असं आहे, 5 प्लेट आहे उभे. 1 2 3 4 5. Okay, you have 5 plates. Yes, and 5 plates are such that negative is connected to these two terminals. Negative is connected to these two terminals. Positive is connected to these two terminals. Okay, and then this is connected to 3 other terminals. like connected है, like connected है, या like connected है. Okay, या तिघांना connected है. Done? आणि मग ते काय विचारते? Yes, what is the magnitude and nature of charge plates 1 and 3 respectively? Okay, and yeah, just they have asked. ह्याला तुम्ही rearrange करा. Okay, तर ह्या प्लेट्सला तुम्हाला अगेन you have all the plates are of area A and distance between them is D. ठीक आहे. ओके. अगेन ह्या प्लेट्सना नावं देता येईल तुम्हाला. सॉल्व करायचं असेल तर ह्याला नाव द्या 1 2 3 4 and 5 है ना. येस. पहिले एक बॅटरी काढून घ्या. पोटेन्शियल, ह्या पोटेन्शियल देन लाईक दिस. हां, आता प्लेट कोड काढायचं. प्लेट
पॉझिटिव्ह टर्मिनल पासून कोण कोण आले, प्लेट 1, प्लेट 3 आणि प्लेट 5 है ना. मग तुम्ही काय करणार आहे, पॉझिटिव्ह प्लेट पासून प्लेट 1, प्लेट 2, सॉरी हा प्लेट 1 आहे, हा प्लेट 3 आहे आणि हा प्लेट 5 आहे. ओके, प्लेट 5 है ना. 1 इज कनेक्टेड टू प्लेट 2, 1 इज कनेक्टेड टू प्लेट 2. मग 2 काढला, 2 कोणाला कनेक्टेड आहे, निगेटिव्हला. तो असा लेटेस्ट 3 आपण निगेटिव्हला कनेक्ट केले, ठीक आहे. हां, 3 कोणाला कनेक्टेड आहे, 4ला. 3 कोणाला कनेक्ट केला, 4ला. आणि 4 कोणाला कनेक्टेड अगेन, निगेटिव्हला. तो निगेटिव्हला इथे आता कनेक्ट केला. परत 5 कोणाला कनेक्टेड आहे, अगेन 4ला कनेक्टेड आहे. 5 अगेन कोणाला कनेक्टेड आहे, 4ला कनेक्टेड आहे ना. बरोबर आहे ना. 5 is connected to plate 4, correct. 5 is connected to plate 4 and 4 is again connected to negative terminal. Yes, okay. So this is the answer. याला फक्त तुम्ही रिड्यूस करू शकता. They are just to reduce the diagram. ठीक आहे. Yes. क्लियर आहे स्टुडंट्स. क्वेश्चन आपण कसा कॅपॅसिटर नेटवर्क रिड्यूस केलाय है ना. येस, सॉल्व्ह करताना ते व्हॅल्यूज देतील तेव्हा अजून इट विल बी सिम्प्लिफाईड. काय आहे सगळ्याचे व्हॅल्यूज CA एप्सिलॉन बाय डी, CA एप्सिलॉन बाय डी, CA एप्सिलॉन बाय डी होईल. प्रत्येकाची कॅपॅसिटी एरिया आहे, एप्सिलॉन आहे, डी आहे, and you can find it. Yes. What about charge on plate 1? They are asking charge on plate 1. 1 फुट है ना. Yes. Okay, so these question is not part of our question. We have just drawn the network. Network as काढायचा. Okay, let's take one more problem. अजून एक प्रॉब्लेम बघूया. Okay. Yeah. तुम्हाला क्वेश्चन दिले असेल 1 2 3 4 1 2 3 4 5 6 कॅपॅसिटीज आहेत असे. 1 2 3 4 5 6 हे 6 कॅपॅसिटीज आहेत. ठीक आहे. and these 6 capacitors are further commonly connected. हा इथून इथे कनेक्टेड आहे. येस, हा इथून इथे कनेक्टेड आहे. येस, हा इथून इथे कनेक्टेड आहे. येस, and what they are asking, yes, again redraw the circuit. सर्किटला रिड्रॉ करा, CAB ला रिड्रॉ करा. what you can do students, अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे, कॉमन पोटेन्शियल याचा हा आहे V1. काय आहे, हा V1 आहे. तर तुम्हाला हा सर्किट असा दिलाय आणि इथे नॉर्मली हा हे जर कॉम्बिनेशन असते तर सगळे सिरीज मध्ये आले असते ना. तुम्ही 1/C1 + 1/C2 + 1/C3 + 1/C4 + 1/C5 + 1/C6 आन्सर काढला असतं. म्हणजे तसं नाहीये. ते काय मध्ये वायर्स टाकली तसे. वायर्स टाकल्यामुळे काय होतं, इथे जर व्होल्टेज V1 असेल, जर तुम्ही सपोज बॅटरीला लावला तिथे, इथे जो काही व्होल्टेज आला असेल तो इथून कॅरी फॉरवर्ड होऊन काही ड्रॉप न होता इथे आला असेल है ना. तो इथला व्होल्टेज V1 जो ह्या प्लेटवर आला इथे V1, तोच व्होल्टेज कुठे आलाय, इथे आलाय. आणि इथे काही फॉरवर्ड नव्हतं, इथे आलाय तोच व्होल्टेज V1. क्लिअर आहे. येस, इथे आपण बोलूया V2. इथे मध्ये काही ड्रॉप नाही त्यामुळे इथे पण आला V2. क्लिअर आहे. येस. आणि हा V2 जर ह्या वायरला असेल तर इथून हाच वायरला इकडे येऊन हा पोटेन्शियल इकडे येणार आहे V2. ठीक आहे. इथे V2 असेल तर इथून इथे पण आला V2, इथून V2 इथे पण आला, इथून V2 इथे पण आला. ठीक आहे. बघा V2 किती एक्सपांड झालं है ना. येस. आता इथे नवीन काहीतरी पोटेन्शियल येणार आहे, त्याला आपण नाव देऊया V3, त्याला पण नाव देऊया V3. ठीक आहे. आणि हा इथे काहीतरी नवीनच आहे, त्याला आपण नाव देऊया V4. क्लिअर आहे. दिस वी हॅव रिड्यूस्ड इट है ना. त्याला आपण काय केलंय, रिड्यूस केलं. तर ह्याला पण परत सिम्प्लिफाय करू शकतो है ना. येस. तर ए पासून बघा काय होतं. ए पासून तुम्ही आले असे, ए पासून कोण आहे ह्याला नाव द्या, तुम्ही कॅपॅसिटरचं नाव द्या. ठीक आहे. ह्याला नाव द्या C1, C2, C3, C4, C5 आणि C6. C6. जर तुम्ही इथून आलात, इथून ए पासून, तर तुम्हाला कोण कोण भेटतं बघा. इथून आलात तर तुम्हाला भेटणार आहे V1. लेट्स टेक पॉइंट ए. पॉइंट ए ला पोटेन्शियल आहे V1.
तर ए पासून निघाला तर कोण आलं तुम्हाला C1 आला, हां C1. अजून ए पासून इकडून कोण आला C2, इथून कोण आला C2. ठीक आहे. पण C1 आणि C2 दोघं कॉमनली कनेक्टेड कोणाला कनेक्टेड आहेत, कोणाला कनेक्टेड आहेत V2 ला कनेक्टेड आहेत, है ना. सो वी हॅव ड्रॉन V2. V2 पासून पुढे V2 कोणाला कनेक्टेड आहे, V2 इज अगेन कनेक्टेड टू धिस वायर, म्हणजे कोण A ला कनेक्टेड आहे. बघा काय, दिस इज नथिंग बट V1. हा कोण आहे V1 आहे, हा V1 आहे, हा V1 आणि हा V2. हा C3 मी अजून यूज नाही केला ना, हा C2 आहे. हा V2 मी इथे काढू शकतो असा V2, म्हणजे तो कनेक्टेड कोणाला आहे V1 ला. हा V1 आहे ना, A म्हणजे V1, इथून मी कनेक्टेड काढू शकतो असा. कोणा थ्रू आलाय, हा C3 थ्रू आलाय, आणि परत कोणाला कनेक्टेड आहे V1 ला. ठीक आहे, क्लिअर आहे. येस, मग हा तुमचा V2 आला. ठीक आहे, हा V2. तर हा V2 पासून अगेन यू हॅव C5 आणि यू हॅव C4. कोण आहे हा C5 आणि बघा काय, हा V2 इकडून इकडे गेला तुम्हाला C5 भेटला, पण V2 पासून पुढे लगेच C4 पण भेटतोय. वी हॅव C4 ऑल्सो. हे दोघी C5 चा एंड आणि C4 चा एंड कॉमनली कोणाला कनेक्टेड आहे V3 ला कनेक्टेड आहे. दिसला हा V3. येस, हा V3 इथे आहे असा, आणि V3 कॉमनली कोणाला कनेक्टेड नाही, तो हवेत आहे इथे कोणाला कनेक्टेड नाही. सो दिस इज ओपन. ठीक आहे. पण जो V2 आहे, V2 तो अगेन इज कनेक्टेड टू B थ्रू C6. हा जो V2 आहे अगेन इज कनेक्टेड टू B थ्रू व्हॉट C6. हे C6 कळलंय. हे डायग्राम आपण रीड्रॉ केली आहे. हे डायग्राम आपण काय केली आहे, रीड्रॉ केली आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. अशी सर्किट दिली आणि अशी वायर दिली, तर यू हॅव टू नेम each and every potential. You have to what? Name each and every potential. ह्याला म्हणतो आपण इक्विपोटेन्शियल मेथड. काय म्हणतो आपण, काय म्हणतो ह्याला पण स्टुडंट्स, वी से इट इक्विपोटेन्शियल मेथड. म्हणजे आपण प्रत्येक पोटेन्शियलला सेम इक्वल पोटेन्शियल दोन डायग्राम परत रीड्रॉ करतो, है ना. आता इथे झाले काय, दिस 3 आर सगळे सेम आहेत ना, C1 C2 C3 C4 C5 सगळ्यांची कॅपॅसिटन्स त्यांनी सांगितलं Cच आहे, आयडेंटिकल कॅपॅसिटन्स आहे. दे आर गिवन की आयडेंटिकल कॅपॅसिटन्स. तर इथे आपण काय करू शकतो, हे तीन काय आहेत पॅरलल मध्ये, तिन्ही पॅरलल मध्ये काय होतात, पॅरलल मध्ये ऍडिशन होते ना, सिंपल ऍडिशन. सो यू कॅन राईट देयर जर C C C असते तर काय झाले असते 3C झाला असते 8. आणि हा मग इथे काय आहे सिरीज मध्ये आहे C, कारण की एक जे कॅपॅसिटर C आहे तुम्हाला डायरेक्ट B भेटला. हा इथे ओपन सर्किट आहे ना, कोणाला कनेक्टेड नाहीये, म्हणजे तो हवेत आहे. इथे काय चार्ज, इथे काय पोलॅरिटी नाही, त्यामुळे इथे काय होणार नाही. दिस विल बी निग्लेक्टेड बिकॉज इट इज ओपन सर्किट. ठीक आहे ना. आता 3C आणि C काय आहेत सिरीज मध्ये, 1/CS इज इक्वल्स टू 1/3C प्लस 1/C. अगर लेंदी प्रोसेस वाटतो तर मी डायरेक्टली काय करेन, CS इज इक्वल्स टू C1 C2 अपॉन C1 प्लस C2, म्हणजे काय 3C इंटू C अपॉन 3C प्लस C, 3C स्क्वायर्ड अपॉन 4C. So answer is C will be equals to 3C by 4. C series. तो तुमचा C AB किती झाला, so your C AB is 3C by 4. जरी सगळे आयडेंटिकल कॅपॅसिटन्स असतील तर. क्लिअर आहे स्टुडंट्स. म्हणजे आपण परत अजून सारे प्रॉब्लेम्स बघूया ह्याच्यावर. आतापर्यंत तुम्ही काय करा, हे सगळे फॉर्म्युलावर रिवाइज करा. हे सगळे फॉर्म्युलावर रिवाइज करा आणि तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते सोडवा, विचारा.